अगदी दुपारचे 2 वाजले जातात. लाईनअप मध्ये क्षेत्ररक्षणासाठी दाखल होत आहेत. या नव्या पर्वाचा नवी कर्णधाराची जबाबदारी ज्याच्या खांद्यावर दिली तो कर्णधार स्वतः मैदानामध्ये दाखल होते. रजित अगदी आमचा आवाज अगदी या सावळी मधून पुढे जात असतो. पण मित्रांनो दिवसभर अगदी पंचगिरी करतायत ते नामांकित आमचे पंच देखील उन्हाच्या ताफ्यामध्ये अगदी अचूक पंचगिरी करतात पहिल्या सामन्यापासून. आणि आता मात्र एक अष्टपैलू खेळाडू आणि स्वतः पंचगिरी म्हणून करण्यासाठी सज्ज झाले ते गजानन वरणकर सर. हे स्वतः पंचसाठी प्रमुख भूमिका निभावत आहेत. दोन्ही एका बाजूला तळा तालुक्यातून आलेला संघ तो म्हणजे SYMDB संघ. गेल्या मोसमामध्ये अनेक पारितोषिक ज्याने पटकावले तो हा संघ आहे. एक यंगस्टार संघ म्हणून तळा तालुक्यामध्ये ओळखलं जातं. अगदी चोरटी धाव घेण्यामध्ये यशस्वीरित्या पार पडत जातात ते म्हणजे SYMDB संघ. आणि त्यांच्या विपक्षामध्ये पलनडी करतायत ते अगदी घोडेघुम संघ. घोडेघुम संघाचा एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत पाठवायचा आहे मित्रांनो. 12 मंथ आमच्यापर्यंत पाठवायचा आहे विनंती करतो. घोडेघुम संघ घोडेघुम संघाला विनंती करतो थोडंसं आमच्याकडे एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत पाठवायचा आहे मित्रांनो. अगदी मीर स्पोर्टचे मालक सन्माननीय आदरणीय रोशनजी दळवी साहेबांचं आगमन होत आहे. याच मोसमामध्ये त्याने रोहा या शहरामध्ये स्वतःचं मीर स्पोर्ट्सचं एक व्यवसाय चालू केले गेले. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत होतंय. मी त्यांना विनंती करतो आपण देखील मुख्य व्यासपीठाकडे यायचंय. आपलं देखील गौलवाडी या गावाच्या वतीने RCC गौलवाडी या संघाच्या वतीने आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. अगदी आपल्या व्यवसायासाठी देखील आमच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. थोडंसं स्पीडअप घ्यायचं SYMDB संघ. रजित कर्णधार थोडंसं फास्ट घ्यायचंय. जय थोडंसं सहकार्य करायचं आहे. 2 सलामीवीर देखील मैदानामध्ये दाखल झाले ते घोडेघुम या संघाचे. पंचांना देखील विनंती करतो थोडंसं स्पीडअप घ्यायचं मित्रांनो. जास्त टीम मीटिंग करू नका विनंती करतोय कारण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. आता दिवस छोटा आणि रात्र मोठी आहे. या गोष्टीची देखील आपण दखल घ्यायची आहे कारण एखाद्या लाईटची सुविधा आपण करू शकतो पण या सूर्यनारायणाला आपण थांबवू शकत नाही. म्हणून विनंती करतो की आपण त्वरित सामन्याला मात्र सुरुवात करायची आहे. गजानन सर जास्त टीम मीटिंग करून देऊ नका कारण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. अगदी दुपारचे 2 वाजले गेलेले आहेत आणि पहिल्या साखळीतील सामने चालू आहेत. आपल्याला फायनलिस्ट मध्ये देखील आपल्या कुठल्याही ओव्हरची कंजूसी न करता आपल्याला परिपूर्ण सामने करायचे आहेत. मी विनंती करतो थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे. त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. SYMDB संघ 2 सलामीवीर देखील मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे. मी विनंती करतो त्वरित आपण चला जाऊया मैदानाकडे. अगदी यातील तिसरा सामना चालू होतो. अगदी लास्ट मधले 2 शेवटचे पहिल्या साखळीचे सामने बाकी आहेत. मी विनंती करतो थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे. गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. अनेक वेळा स्ट्राईक एंडला गोलंदाजी करणारा हुकमी एका ज्याला ओळखला जातो तो SYMDB या संघाचा जय गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय.
आणि स्ट्राईक एंडला फलंदाजी करतोय घोडेगोम या संघाचा सावकाश षटकाराची आतिषबाजी करणारा फलंदाज सलामीवीर दिनेश आणि नॉन स्ट्राईकला आहे तो गणेश. कारण म्हटलं जातं ना घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला. आणि त्याला मैदानाकडे जाऊया नंतर आपण शेरशायरी घेणारच आहोत. तरी गोलंदाजी मार करून पहिला रिवर्स शॉट घेण्याचा प्रयत्न झेल घेण्याचा प्रयत्न करतात थोडंसं अपयशी येत आहेत ते आणि त्याचा फायदा होतो सुवर्ण संधी मिळते ते दिनेशला. अगदी ज्यांना आम्ही सेनॉन म्हणून ज्याची उपमा दिली त्यांच्याकडून थोडीशी चुकी केली जाते आणि एकेरीचं दुहेरी रूपांतर होत आहे आणि स्कोअरबोर्ड खोलला जातोय तो घोडेगोम या संघाचं. कारण मगाशी देखील आपण शेरोशायरी करणार होतो घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला आणि छत्रपती शिवरायांशिवाय सुगंध नाही या महाराष्ट्राच्या मातीला. या महाराष्ट्राच्या मातीला अगदी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो जय. पहिलाच अगदी ऑफ साईडला शेषरा चेंडू पॉइंट अगदी कट करण्याचा प्रयत्न थोडीशी मिस्टेक होते क्षेत्ररक्षकाकडून त्याचा मात्र फायदा होतोय. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करतायत आणि 2 धावा परिपूर्ण एकेरी बरोबर 2 धावा परिपूर्ण करतात. संघाची वाढती धावसंख्या होते ती 4. त्याचप्रमाणे मात्र दिनेश अचूक फलंदाजी करण्याचा कारनामा करेल कारण मापक असं त्याला देखील माहिती आहे एसओएमडी या संघाकडे देखील मापक असं किती टार्गेट ठेवलं तरी तो चेस करण्याची ताकद एसओएमडी या संघाकडे आहे. म्हणून त्याच पद्धतीने अगदी प्लॅनिंग करते मोठा असं टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल तो म्हणजे घोडेगोम या संघाकडे. मापक असे दोन्ही फलंदाज आहेत एका बाजूला दिनेश आणि एका बाजूला गणेश. पाहूया आपल्या संघासाठी किती धावांपर्यंत मजल मारतायत. आतापर्यंत 2 चेंडू फेकले गेलेत प्रत्येक चेंडूवरती 2 धावा खर्च केले गेलेत. अगदी बॅटची कडा घेतात किपरच्या मागे चेंडू जातो क्षेत्ररक्षण मात्र तैनात. 1 धाव परिपूर्ण एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करतात मात्र थांबवलं जात आहे. एकाच धावेवरती समाधान मानतात संघाची वाढती धावसंख्या होते ती 5. मला वाटतं यावेळेस या स्वयंडीबी या संघाने कर्णधाराची जी जबाबदारी दिली ते युवा स्टार रज्जित वरती आणि आता आत्मविश्वासाने रज्जितला आपला संघ जर पुढे न्यायचा असेल तर मापक अशी गोलंदाजी मापक अशी फलंदाजी मात्र करावी लागेल. जय नेहमी स्ट्राईक एंडला गोलंदाजी करत असो पुन्हा या मोसमामध्ये देखील त्याला स्ट्राईक एंडला गोलंदाजी दिली गेली आहे. आमचे मित्र आमचे गावचे सुपुत्र वृंदावन गावचे प्रशांतजी तांबडे साहेब इथे उपस्थित राहिले आहेत. नेहमी लाख मुलाचं सहकार्य आम्हाला देखील करत असतात. गोलंदाजी मार्गवर सज्ज आहे तो जय. स्ट्राईक एंडला फलंदाजी करतोय तो गणेश. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न 1 धाव परिपूर्ण एकच धावेवरती समाधान मानतायत. छान असं क्षेत्ररक्षण होते तो एसओएमडीबी या संघाकडून 1 धावेबरोबर स्कोअरबोर्ड पुढे सरसावतोय. धावसंख्या मात्र होती ती 6. अनेक सामन्यांमध्ये या जोडीने देखील अनेक कारनामे करून आपल्या संघाचं आपल्या गावाचं आपल्या तालुक्याचं नाव अनेक चषकांमध्ये अनेक टुर्नामेंटमध्ये कोरलं गेलंय. 1 बाउंस सारखं अगदी पंचांकडे कुठेतरी अपील करतायत पण थोडीशी चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. अगदी 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या जात आहे क्षेत्ररक्षकाकडून आणि पंचांकडे अपील करतायत पण पंचांनी मात्र ही अपील फेटाळली दिली गेली आहे. निर्धाव चेंडूची सांगता होती पण थोडीशी कुठेतरी चुकी झाली आणि 2 धावा मिळत आहेत. पंच मात्र गोलंदाजाला दंडित करतायत आमचे लेगी पंच. 1 बाउंसची वॉर्निंग देखील दिली गेलेली आहे पंचाने जय या गोलंदाजाला. याचबरोबर संघाची वाढती धावसंख्या होती ती 8. आता मात्र कोण कोणाची लावतोय वाट जय की दिनेश आपल्या फलंदाजीतून काय करतात किंवा गोलंदाजीतून कोण करिश्मा करतोय या सामन्यांमध्ये. अचूक फलंदाजी मात्र करण्यामध्ये दिनेश माहीर आहे. अचूक गोलंदाजी थोडीशी कीपर कडून मिस्टेक होते पण जाते का सीमारेषेकडे नाही. क्षेत्ररक्षण देखील अचूक केलं पण 2 धावा घेण्यामध्ये रोखू शकलेत नाहीयेत त्यांना. आपले 1 धाव एक्स्ट्रा मिळण्यासाठी डाय मारली जाते. अगदी थोडंसं पाणी द्यायचंय की या विकेटवरती मी विनंती करतो. 1 बॉटल द्यायची आपण पाण्याची. थोडंसं खेळाडूला कुठल्याही गोष्टीची दुखापत होणार नाही या गोष्टीची दखल घ्यायची आहे. मी विनंती करतो आपण पाण्याची सुविधा उपलब्ध करायची आहे. आरसीसी गवलवाडी आपल्याला दुखापत होणार नाही या गोष्टीची पण दखल घ्यायची आहे. आपल्याला 1 रन आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी जितका महत्वाचा आहे पण मित्रांनो ते एक रनापेक्षा कारण याच गोष्टीची कुठलीही दखल आपण घ्यायची आहे तर कुठलीही दुखापत होणार नाही. प्रत्येक खेळाडूने या गोष्टीची मात्र काळजी घ्यायची आहे. दुपारचा सत्र आहे. आपला कुठेतरी विकेट घेण्याचा प्रयत्न रनआउटच्या स्वरूपामध्ये होता पण एक डाय मारली आणि त्याच्यामध्ये परिपूर्ण क्रीजमध्ये यशस्वी झाला तो दिनेश आणि 2 धावेबरोबर संघाची वाढती धावसंख्या नेऊन ठेवली ती 10. थोडंसं स्पीड घ्यायचंय कदाचित दुखापत असेल पण मित्रांनो
वेळेला मात्र आपण थांबवू शकत नाही, या गोष्टीची वारंवार आपल्याला सूचना येते. 15 मिनिटाच्या आत एक इनिंगचा सामना संपला पाहिजे. आता मात्र आयोजकांच्या वतीने आपल्याला सूचना येते 15 मिनिटाच्या अवधीत आपली एक इनिंग संपली पाहिजे असं मी विनंती करतोय, कारण आपण वेळेला मात्र थांबवू शकत नाही. या गोष्टीची दखल वारंवार मी आपल्याला सूचना दिली जाते. अगदी 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर घोडेगोम या संघाची बिनबाद 6, 10 ही धावसंख्या ते 1-0. गजानन सर थोडंसं स्पीडअप घ्यायचं, आपल्याकडे टीम मीटिंग जास्त करून देऊ नका विनंती करतोय, कारण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. मित्रांनो थोडंसं स्पीडअप घ्यायचं, दोन्ही संघांना विनंती करतो. आमचे पंच काहीतरी बातचीत करतायत दोन्ही देखील. अगदी सामन्याला मात्र सुरुवात चालूच ठेवायची मित्रांनो, कारण वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. मी विनंती करतो सूर्यनारायणच्या प्रकाशात ज्योताला आपण थांबवू शकत नाहीये, या गोष्टीची मित्रांनो वारंवार आपल्यास विनंती करतोय, कारण फायनल आपल्याला फायनलीचा सामना ग्रँड फायनल आपल्याला बरोबर 5 वाजता चालू करायचा, कारण दिवस आता मात्र छोटा आहे आणि रात्र मोठी आहे. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर घोडेगोम या संघाची धावसंख्या होते ती 10, 1-0. नो लॉस घोडेगोम. मापक अशी फलंदाजी करताय, साजेशीर अशी फलंदाजी होते ती दोघांकडून, दिनेश आणि गणेश कडून. गोलंदाजी मार्कवर सज्ज हरेश. अनेक स्पर्धा या हरेशने देखील आपल्या गोलंदाजीतून आपल्या गावासाठी, आपल्या नावासाठी, आपल्या संघाच्या नावासाठी अनेक वेळा गोलंदाजीतून कारिश्मा केलेला आहे. आता मात्र खूप दिवसानंतर पुन्हा एकदा आपल्या संघासाठी चषक हाताळण्यासाठी येतोय. अगदी बॅटची कडा घेतात, ऑफसाईडला चेंडू जातोय, 1 धाव परिपूर्ण. थोडीशी मिस्टेक होते आणि जातो बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू येतोय, काय चौकार नाही, अचूक क्षेत्ररक्षण देखील होतोय. अगदी 2 धावा मिळत आहेत. 360 मध्ये अगदी मैदान उपलब्ध करून दिलाय तो आरसीसी गवळी या संघाने, आणि बाउंड्री थोडीशी लांब असल्या कारणास्तव अगदी 2 धावा मिळत आहेत. रिटायर्ड होत आहेत अगदी दिनेश, थोडीशी दुखापत झाली त्यांना, आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज देखील येते. थोडीशी दुखापतग्रस्त झालेत मित्र, आपली काळजी स्वतःची घ्यायची आहे. नवीन फलंदाज मात्र मैदानामध्ये दाखल होतोय. गणेश मात्र गणेशला, कारण दिनेश काय फलंदाजीतून करिश्मा करू शकतो हे गणेशला चांगलं माहिती आहे, म्हणून दिनेशला मैदानावरती थांबायला सांगतोय. पण थोडासा जास्त दुखापतग्रस्त असल्या कारणास्तव त्याला मात्र माघारी परतावं लागतंय, तंबूमध्ये जावं लागतंय. कदाचित थोडंसं विश्रांती घेतल्याच्या नंतर तो फलंदाजीसाठी आमंत्रित केला जाईल. पाहूया, त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. रोनक दिनेशची जागा भरून काढण्याचे पंच वरणकर सरांचे दोन्ही हात मात्र समांतर. पहिल्याच अगदी सामन्यामध्ये त्यांना कवायत करायला लावलंय आणि दोन्ही हात समांतर करता गोलंदाजाला मात्र दंडित करते. 1 अवांतर धाव मिळते. संघाची वाढती धाव संख्या होती ती म्हणजे 12. 13 ही धाव संख्या होते. अचूक फलंदाजी मात्र करावी लागेल ती गणेशला. नवीन फलंदाज नॉन स्ट्राईकला आहे तो रोनक. फुल टॉस मिळाले, त्याचा फायदा घेता आला नाही, लेकिन बॅटची कडा घेतात अगदी जातोय किपरच्या मागे चेंडू. 1 धाव परिपूर्ण. 1च धावेवरती मात्र समाधान मानतात आणि 1 धावेवरती समाधान मानतात. स्कोअरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या मात्र होती ती 14. आता मात्र स्ट्राईक एंडला येऊन ठेपलाय तो रोनक. अचूक फलंदाजी मात्र करण्यामध्ये हा देखील युवा स्टार फलंदाज आहे, कारण एसवायडी या गंगासमोर मापक असं टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न करतायत, पण थोडासा कुठेतरी डाय मारण्यामध्ये
यशस्वी ठरला, पण त्याला दुखापत झाली आणि माघारी परतला तंबूच्या दिशेने, तो म्हणजे गणेश. आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी आलेला नवीन फलंदाज रोनक मात्र स्ट्रेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न, एकेरी बरोबर दुहेरी धाव परिपूर्ण, 2 धावा देखील परिपूर्ण, 2 धावे बरोबर. स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय, धाव संख्या मात्र बदल होते, स्कोरबोर्ड मध्ये बदल होते, धाव संख्या होते ती 16 म्हणजे 16. मूर्ती लहान पण कीर्ती महान, घोडेगोम या संघाचा विराट कोहली म्हणून ज्याला ओळखलं जातं, अगदी अचूक फलंदाजी करतोय. हरीश या गोलंदाजाचा समाचार घेतोय. पंच मात्र दोन्ही हात समांतर करतायत आणि गोलंदाजाला मात्र दंडित करतायत. एक अवांतर धाव मिळते वाईटच्या स्वरूपामध्ये, त्याचा फायदा मात्र होतोय तो घोडेगोम या संघाला. याचबरोबर संघाची वाढती धावसंख्या होते 17 आणि कोणाला मिळतोय खतरा, गोलंदाजातून अगदी फलंदाजाला खतरा ठरला जातोय का, की फलंदाज मात्र गोलंदाजाला खतरा ठरतोय, पाहूया कोण कोणास अगदी सहकार्य करतोय. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न, 1 धाव परिपूर्ण होते काय, पंचांकडे अपील करण्याचा प्रयत्न केला पण पंचांनी मात्र ही अपील फेटाळले आणि 1 धाव परिपूर्ण. रनिंग बिटवीन द विकेट केलं आणि वाढती धाव संख्या होते ती 18-18. जो जर्सी क्रमांक आहे इंडियाचा रणमशीन ज्याला ओळखलं जायचं, त्या विराट कोहलीचा जर्सी क्रमांक आहे, तेवढीच मात्र घोडेगोम या संघाची धाव संख्या होते ती 18. आता त्याच रणमशीन मशीन प्रमाणे मात्र फलंदाजी करतो काय स्वतः गणेश. मोठे फटके खेळण्याचा कदाचित प्रयत्न करेल, कारण त्याला माझे स्ट्रेट ड्राईव्ह खेळण्याचा, लॉंग ऑफला खेळण्याचा प्रयत्न, मात्र क्षेत्ररक्षण तैनात, कुठलीही चुकी न करता मोठा हादरा बसतोय तो घोडेगोम या संघाला. डीजे थँक्यू, कारण दुपारचा सत्र आहे, अगदी सगळ्यांना स्नेहभोजन देखील करायचं आहे. चालेल, अगदी स्नेहभोजनाची देखील अगदी आयोजकांनी त्यानुसार चालेल. अगदी जयने मात्र गोलंदाजीने चांगली परिस्थिती करून ठेवली. आता क्षेत्ररक्षणामध्ये मुख्य भूमिका निभावतोय संघ. ज्यावेळेस कुठेतरी संकटात असतो त्यावेळेस संकट मोचक म्हणून उभा राहतो तो जय. जयकडे अनुभव खूप आहे आणि तो अनुभव मात्र पणाला लावतोय. गणेशला मात्र माघारी परतवलंय. आता मात्र जखमी झालेला शेर मैदानामध्ये पुन्हा मैदानामध्ये दाखल होतोय, तो म्हणजे दिनेश. पुढील होणारा सामना आहे तो खामगाव आणि पळसगाव या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. पळसगाव आणि खामगाव, पळसगाव संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे. एखाद्या वाघाला जर आपण जेवढं जखमी झालेला पाहिला असतो, एवढा घातक असतो ना, ते आपल्याला माहीतच आहे. त्याप्रमाणे जर दिनेशने त्याचप्रमाणे कदाचित स्वतः दुखापतग्रस्त असताना देखील मैदानामध्ये दाखल झालाय. थोडीशी दुखापतग्रस्त होते त्याला, पण आपला संघाचं कुठेतरी संकटमोचक म्हणून उभा राहतोय काय. पुन्हा एकदा त्याला थोडीशी मी विनंती करतो, जर जरूरत असेल तर आपल्या दिनेशने फलंदाजी करावी, नाही तर थोडंसं थांबावं असं विनंती करतो, कारण तुला कुठलीही दुखापत न होऊ नये ही मात्र तू काळजी घ्यायची आहे. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर अगदी घोडेगोम या संघाची धाव संख्या होती ती 18. थोडंसं स्पीडअप घ्यायचं मित्रांनो, अजून देखील 2 सामने बाकी आहेत. खामगाव या संघाचं, खामगाव संघ आणि पळसगाव संघ यांना विनंती करतो, पळसगाव या संघाला विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. अगदी तिसरं षटक हाताळण्यासाठी येतोय तो गोलंदाज, युवा स्टार गोलंदाज आहे SYMDB या संघाला नेहमी बिलॉंग करणारा खेळाडू. या नव्या मोसमामध्ये नवीन गोलंदाज घडवला जातोय तो म्हणजे आर्यन. गेल्या मोसमामध्ये देखील त्याने अचूक गोलंदाजी केली होती, पण यावेळेस त्याच्या मात्र अनुभव तो पणाला लावतोय का या सत्रामध्ये पाहूया. अगदी या दसरा झाल्याच्या नंतर पहिलीच टुर्नामेंटचं मोठं आयोजन केलं गेलेलं आहे ते RCC चषक 2025 युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून गेली 26 वर्ष सातत्यपूर्व अगदी या चषकांचं आयोजन केलं गेलं. यावर्षी मात्र त्याने युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आयोजन केलं गेलेलं आहे. अगदी साई किनला फलंदाजीसाठी आहे तो रोनक, युवा स्टार फलंदाज, युवा स्टार गोलंदाज. अचूक गोलंदाजी मात्र करतोय का पाहूया. पहिला चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता करतोय, मानावं लागेल म्हणजे वर्चस्व केलंय त्या गोलंदाजाने. तरी वर्चस्व करतोय तो. अगदी
गोलंदाजीतून आर्यन आणि रोनकला मात्र शांत ठेवलंय. म्हणजे एका बाजूला आर्यन, दुसऱ्या बाजूला जी रोनक पाहिजे ती रोनक मात्र नावाप्रमाणे पाहायला मिळत नाहीये. कारण त्याला विराट कोहलीची उपमा दिली आहे. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय काय मिड विकेटच्या मात्र क्षेत्ररक्षण तैनात आहे. झेल घेण्याचा प्रयत्न केला होता पण थांबवलं जातं. यश जय मात्र अचूक क्षेत्ररक्षण करतोय पण 2 धावा घेण्यामध्ये रोखू शकले नाही तो एसओएमडी संघ. तो म्हणजे अगदी घोडेगोम या संघाला या 2 धावेबरोबर संघाची वाढती धावसंख्या होते ती अगदी 20-20. तरी या स्पर्धेसाठी देखील फणसवाडी या गावचे समाजसेवक ज्यांची ओळख निर्माण झाली ते भाईंदर नगरीमध्ये अगदी राहतात ते सन्माननीय आदरणीय अकेजी बाटेसाहेब यांना विनंती करतो की आपण देखील मुख्य व्यासपीठाकडे यावं अशी मी आपणास विनंती करतो. तसेच संदेश लाड साहेब देखील इथे या मैदानामध्ये आहेत त्यांना देखील विनंती करतो आपण देखील या मुख्य व्यासपीठाकडे यावं अशी मी आपणास विनंती करतो. आयोजकांच्या वतीने आपल्याला सूचना येते तरी मी विनंती करतो की आपण या मुख्य व्यासपीठाकडे यावं अशी मी आपणास विनंती करतो. अकेजी बाटेसाहेब आणि संदेशजी लाड साहेब याचबरोबर घोडेगोम या संघाची धावसंख्या होती ती 21-1 लॉस. पळसगावच्या संघाचे कर्णधार आलेले आहेत आणि खामगाव संघांमध्ये आपण नाणेफेक करून घ्यायचे. नितीनजी शिंदे साहेब खामगाव संघ स्ट्राईक एंडला आलेला फलंदाज दिनेश स्ट्रेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय का चौकार षटकार चौकार जातोय का नाही पण 1 धावेवरच समाधान मानता आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतायत. वाघ जखमी झालाय पण मात्र हार मानायला तयार नाही आहे कारण माझ्या गावाचा संघ पुढे जायला पाहिजे या चषकावरती नाव कोरण्याचा तो कदाचित प्रयत्न करतोय. पण नक्कीच चांगली फलंदाजी देखील दिनेशकडून पाहायला मिळते. अगदी धाव संख्या होते ती 23-1 लॉस घोडेगोम संघ. अगदी चेंडू फेकले गेलेले आहेत 4 2 चेंडू मात्र बाकी आहे. अचूक आर्यन मात्र गोलंदाजी करतोय. स्टेट ड्राईव्ह खेळ मोठा फटका स्टेप आउट मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता पण एकच धावेवरती कदाचित समाधान मानतायत. आपल्याकडे स्वतःकडे स्ट्राईक घेत आहेत. आपल्या स्वतःसाठी दिनेशला स्ट्राईक देण्यासाठी मात्र आत्महत्या करतोय तो. रोनकला मात्र आत्महत्या करावी लागते रनआउटच्या स्वरूपामध्ये. क्रिकेट संतोष मामा यांचा स्टेजवर आगमन झालेला आहे. के खामगाव दिनेशला मात्र मला वाटतं रनआउटच्या स्वरूपामध्ये आत्महत्या करावी लागते आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय तो सुमित. स्ट्राईक एंडला आहे तो विराट कोहलीची भूमिका निभावण्यासाठी आला होता घोडेगोम या संघाकडून. अगदी रोनक एक शेवटचा चेंडू मात्र बाकी आहे. आर्यनने मात्र अचूक गोलंदाजी केली. पहिल्या चेंडूवरती एकही धाव न खर्च करता चांगला चेंडू हाताळला गेला. दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा, तिसऱ्या चेंडूवरती 1 धाव, चौथ्या चेंडूवरती 2 धावा आणि 5व्या चेंडूवरती 1 धाव खर्ची केली गेली. तरी मी विनंती करतो अकेशजी बाटेसाहेब यांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठाकडे यायचं. फणसवाडी या गावचे सदस्य आहेत अकेश बाटेसाहेब यांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठाकडे यायचंय आणि संदेशजी लाड साहेब यांना देखील विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठाकडे यायचंय. अगदी 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर घोडेगोम या संघाची धावसंख्या झाली होती 26. कंपल्सरी 18 चेंडू एसओएमडीबी या संघाला बनवाव्या लागतील त्या 27. मला वाटतं आपण जे सामने पाहिले
दाखल व्हायचंय. खामगाव आणि पळसगाव याच्यामध्ये जो नाणेफेक झाला त्याच्यामध्ये खामगाव या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम अगदी क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. फलंदाजी आमंत्रित केलं ते पळसगाव या संघाला. गजानन सर त्याचा पतंग घ्या आपल्याकडे. घोडेगुम संघ क्विक फास्ट आपण क्षेत्ररक्षणासाठी दाखल व्हायचंय. घोडेगुम या संघाला शेवटचे कॉल असेल. आपण क्षेत्ररक्षणासाठी दाखल व्हायचं मित्रांनो. बरोबर 2:30 वाजले गेलेले आहेत. आपल्याला अजून 2.5 तास बाकी आहेत. 2.5 तासामध्ये आपल्याला फायनल पर्यंत पोहोचायचं आहे. मी विनंती करतो की आपण क्विक फास्ट क्षेत्ररक्षणासाठी दाखल व्हायचंय. अजून देखील पहिल्या साखळीतील एक सामना 2 सामने देखील बाकी आहेत. म्हणजे आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. मी विनंती करतो क्षेत्ररक्षणासाठी दाखल होत आहेत ते घोडेगुम हा संघ लाईनअप मध्ये शिस्तबद्ध संघ म्हणून ज्याला ओळखलं जातं. एका लाईन मध्ये एका जर्सी मध्ये एक रंगामध्ये अगदी क्षेत्ररक्षणासाठी दाखल होत आहेत. तुला यायचं नाही काय? हो सलामीवीर मात्र जोडी पाठवायची आहे एसओएमडीबी संघ. अगदी आपण लगेच एसओएमडीबी या संघाला विनंती करतो सलामीवीर जोडी देखील मैदानामध्ये दाखल करायची आहे. क्विक फास्ट गजानन सर जास्त टीम मिटिंग करून देऊ नका. वारंवार आपण देखील सूचना द्यायच्या आहेत. मी विनंती करतो क्विक फास्ट आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं घोडेगुम संघ कारण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे मित्रांनो. सलामीवीर जोडी देखील मैदानामध्ये दाखल करायची आहे. मी विनंती करतो एसओएमडीबी संघ आपली सलामीवीर जोडी मैदानामध्ये दाखल करायची. सलामीवीर जोडी देखील मैदानामध्ये दाखल होते. घोडेगुम या संघाचं अगदी दोन्ही मान्यवर देखील व्यासपीठावरती दाखल होत आहेत. पनसवाडी या गावचे समाजसेवक सुपुत्र आणि एक समाजसेवक म्हणून ज्यांची ओळख निर्माण झाली ते अगदी अनेक वेळा सामाजिक क्षेत्रामध्ये समाजसेवा करत असतात ते अक्केजी बाटे साहेब आणि तसेच मला वाटतं गवलवाडी या गावाचे जावई संदेजी लाड साहेब यांचं इथं आगमन होते. तरी त्यांचं गवलवाडी या गावाच्या वतीने आरसीसी या संघाच्या वतीने मनपूर्वक आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. रोशन मिरगाव साहेबांचा याच्यातील सन्मान करतील. मी संदीप रिकामे साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते रोशन मिरगाव साहेबांचा आपण याच्यातील सन्मान करावं अशी मी आपणास विनंती करतो. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. अगदी संघाकडून पहिलं आणि वैयक्तिक देखील पहिलं षटक हाताळण्यासाठी येतोय तो घोडेगुम या संघाकडून. रोशन मिरगाव साहेबांचे याच्यातील सन्मान करतील. संदीप रिकामे साहेबांना विनंती करतो की आपण करावं अशी मी आपणास विनंती करतो. स्ट्राईक एंडला फलंदाजी या नव्या पर्वाचा नवीन कर्णधार युवा स्टार फलंदाज आहे तो म्हणजे रजित आणि नॉन स्ट्राईकला आहे तो अबी. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो गणेश जो स्ट्राईक एंडला फलंदाजी करतो नेहमी घोडेगुम या संघाकडून. स्ट्राईक एंडला आता मात्र गोलंदाजी करतोय. अगदी तब्बल बनवायचे ते एसओएमडीबी या संघाला 18 चेंडू 27 धावसंख्या बनवायची कंपल्सरी या स्पर्धेचा नियम आहे. चेसिंग आहे रजितला माहित आहे मैदानावरती आपल्याला थांबायचं आहे. पहिल्या चेंडूवरती 1 धाव घेण्याचा प्रयत्न करतोय. दुसऱ्या धावेचा कॉल देतात मात्र अभिने मात्र रजितला माघारी परतवलाय. अचूक क्षेत्ररक्षण देखील होतोय तो घोडेगुम या संघाकडून.
एक एक धाव किती महत्वाची आहे मित्रांनो या खेळाडूंना माहिती आहे. म्हणजे एक एक धाव घेतात पहिला षटक अगदी सोप्या रीतीने हाताळला जातो आणि नंतर मग आता दुसरा षटक असेल किंवा तिसरा षटक असेल चौकार षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळते. एक एक अनुभव घेत जातात. त्याच पद्धतीने आपण एक एक पायरी मात्र आता चढत जाऊ कारण लक्ष जाईल तो या सुवर्ण चषकाकडे. लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण मात्र तैनात. अगदी अचूक क्षेत्ररक्षण होतंय. एकच धाव मात्र खर्च केली जाते काय एकच धावेवरती कदाचित समाधान मानतायत. दुसऱ्या धावेचा कॉल दिला होता पण चांगलं कॉम्बिनेशन असल्या कारणास्तव मात्र एकच धाव घेतली जाते आणि एके धावेबरोबर या स्वयंडीबी या संघाची वाढती धाव संख्या होते. स्कोर बोर्ड मात्र पुढे सरसावतोय तो 2 या आकड्यावर. रजितला देखील या मैदानाचा अनुभव आहे. युवा स्टार फलंदाज आहे पण त्याच्याकडे काबिलियत आहे. चांगल्या गोलंदाजांना मात्र चौकार षटकारांची आतिषबाजी करू शकतो पण गणेश मात्र अचूक गोलंदाजी करतोय. अगदी 2 चेंडूवरती 2 धावा खर्च केल्या. तिसरा चेंडू मात्र हाताळताना कुठेतरी गोलंदाजी नियंत्रण विसरलेत आणि आमचे पंच मात्र गोलंदाजाला दंडित करतात. एक अवांतर धाव मिळते वाईटच्या स्वरूपामध्ये आणि स्कोर बोर्ड मात्र पुढे सरसावला जातोय. धाव संख्या होती ती 3. थोडंसं सामन्यामध्ये स्पीडअप घ्यायचं आहे मित्रांनो. वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. गणेश गोलंदाजी मार्कवर सज्ज. 2 चेंडू हाताळतात. 3 धावा खर्च केले गेल्यात. लेग साईडला मात्र खेळण्याचा प्रयत्न केला. मिड विकेटला क्षेत्ररक्षण मात्र त्यांना एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करतात. रनिंग बिटवीन द विकेट. अगदी 2 धावा परिपूर्ण. 2 धावेवरती स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावला जातोय. स्कोरबोर्ड थोडासा चेंजेस होतोय. धाव संख्या मात्र होती ती 5. एक एक धाव महत्वाची आहे कारण त्यांना टार्गेट चेस करायचा. अगदी 27 आकडा. नक्कीच अगदी ऑफ साईडला थोडस कट केला. क्षेत्ररक्षण मात्र तैनात. अगदी एक धाव घेण्यामध्ये रोखू शकले नाही या सोंडवी या संघाच्या फलंदाजाला. 1 धावेबरोबर स्कोर मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या मात्र होते ती 6. अगदी चेंडू फेकले गेलेत पहिल्या षटकातील. 4 चेंडू फेकतात. धाव संख्या खर्ची होत आहे ते 6. म्हणजे अचूक शांतमय वातावरणामध्ये अगदी फलंदाजी करतात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत होते पण अगदी बॅटची कडा घेतात. 1 धाव मिळते. एकेरी धावेबरोबर स्कोर बोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या मात्र होते ती 7. 5 चेंडू फेकतात. धाव संख्या होते 7. अक्केजी बाटे साहेब 7 या आकड्याचं आयुष्य आम्ही नेहमीच क्रिकेट समालोचन कक्षामधून महत्व सांगत असतो कारण 7 आकडा आयुष्यामध्ये किती महत्वाचा आहे. लग्नाचे फेरे घेतो 7. आठवड्याची वार 7. इंद्रधनुष्याचे कलर देखील 7 आणि ज्याने विश्व वर्ल्ड कप जिंकून दिलं त्या महेंद्रसिंग धोनीचा जर्सी क्रमांक देखील 7. तेवढी धाव संख्या मात्र होती ती घोडेगुम या संघाची 7. आता मात्र कोण कोणाला देतोय 7. गणेश की रजित आपल्या फलंदाजीतून की गोलंदाज अगदी वर्चस्व करतोय या सामन्यामध्ये. एक शेवटचा चेंडू मात्र बाकी आहे पहिल्या षटकातील. रजित स्ट्राईक एंडला आलेला फलंदाज. अगदी 1 बाउन्स टाकण्याचा प्रयत्न केला होता. पंचांकडे कदाचित अपील करतायत पण पंचाने मात्र अपील फेटाळली आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. पंच मात्र घोषित करतायत 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर. गजानन सर याचबरोबर धाव संख्या होते ती 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनबाद 8. आता मात्र कोण कोणाची लावतोय वाट. याचबरोबर या स्पर्धेला देखील आम्ही सहभागी झालोय पण फणसवाडी या गावचे उद्योजक नेहमी समाजसेवकांना एक नेहमी सहकार्य करत असतात. अगदी कुठलाही समाजसेवक त्यांच्यापर्यंत गेला तर कधी निराशकजनक परिस्थिती नसते असे आमचे अक्केजी बाटे साहेब. अगदी वारंवार आम्हाला देखील माझा देखील वाढदिवस याच नगरीमध्ये याच मैदानावरती केला होता जेव्हा त्यांचं आयोजन होतं त्यावेळेस समालोचन कक्षामध्ये आम्हाला देखील आमंत्रित केलं होतं आणि माझी जी सुरुवात झाली समालोचन करण्याची तीच मात्र या जानेवारी महिन्यामध्ये 2023 15 जानेवारी ते 2023ला याच व्यासपीठावरती आणि आज देखील या मोसमाची सुरुवात होते. आम्हाला आमंत्रित केलं ते RCC गोलवाडी या संघाने आणि या मोसमाची देखील आज देखील आमचा शुभारंभ होतोय आणि या मान्यवर सगळे उपस्थित आहेत त्यांचं पुनश्च आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. अगदी 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 8. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो प्राण.
आता हा प्राण कोणाचा घेतोय की वाचवतोय? जर घेतलं तर आपला संघ वर्चस्व करू शकतो, पण जर प्राण खर्च केला नाही अगदी तर मात्र रज्जित एखादा आपला सामना घेऊन जाऊ शकतो. कारण क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. कधी रंग बदलणारा सरडा ज्याला ओळखलं जातं, कभी कभी तुम्हारी तो कभी हमारी. मात्र आता काय प्राण गोलंदाजी, घातक गोलंदाज म्हणून ज्याला ओळखलं जातं. अगदी स्लोवरची गोलंदाजी केली, लेग साईडला थोडासा रिव्हर्स झाला, पाहूया काय होतंय. पहिला हादरा बसला जातोय, त्याने मात्र प्राण घेतला, तो म्हणजे रज्जितचा. खेळ संपुष्टात आणून दिला आपल्या गोलंदाजीतून डीजे. रज्जित बोलण्याचा प्रयत्न करत होता, पण प्राणने मात्र त्याला थांबवलं आपल्या गोलंदाजीतून. अगदी मी म्हटलं घातक गोलंदाज ओळखला जातं, त्याने स्पीडअप घेतला होता, पण स्लोअरची गोलंदाजी केली आणि मोठा फटका खेळण्यामध्ये प्रयत्न करता, पण त्याच्यात अपयशी ठरला गेला तो रज्जित स्वतः कर्णधार. त्याची जागा भरून काढण्यासाठी आता मात्र मैदानामध्ये दाखल होतोय तो जय. जयला अनेक सामन्यामध्ये पाहिलेलं आहे, अचूक फलंदाजी करताना, खांद्यावरती जबाबदारी घेताना, संकट ज्यावेळेस कधी संकटामध्ये असेल त्याला संकटमोचक म्हणून उभा राहणारा हा जय. तेवढाच घातक गोलंदाज देखील आहे घोडेघुम्या संघाकडे, तो म्हणजे प्राण. अचूक गोलंदाजी करतोय, ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण मात्र त्यांना एक धाव परिपूर्ण, एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करतायत काय, 2 धावा देखील परिपूर्ण आणि 2च धावेवरती समाधान मानतात. स्कोअरबोर्ड मात्र पुढे सरसावला जातोय, धाव संख्या होती ती 10. आता मात्र स्ट्राईक एंडला येतोय पुन्हा एकदा जय. 10 आकडा देखील आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्वाचा आहे. ज्या क्रिकेटला देव म्हणून उपमा मिळाली ते सचिन तेंडुलकर सरांचा जर्सी क्रमांक 10 आहे. कारण लाडसाहेब आता तो जर्सी क्रमांक आपल्याला इंटरनॅशनल मध्ये कधी पाहायला मिळणार नाही, कारण तो रिटायर्ड केला गेलेला आहे. कारण कुठल्याही क्रिकेटरला आपल्या इंडियामध्ये 10 क्रमांक मिळणार नाहीये, असा देव माणूस तो म्हणजे सचिन तेंडुलकर सरांचा जर्सी क्रमांक. मोठा फटका खेळण्यामध्ये मासा फसला जातोय काय, खेळ मात्र संपुष्टात येतोय तो जयचा. प्राणने दुसरा देखील प्राण घेतलाय तो SYMDV या संघाचा. मापक गोलंदाजी डीजे. ऐकलं जात आहे, सकाळपासून डीजेची सुविधा नव्हती पण त्यांनी उपलब्ध करून दिली आणि आपल्या खांद्यावरती जबाबदारी घेतली. आमच्या जोडीला देखील आम्हाला देखील त्यांच्या माध्यमातून थोडासा आराम मिळतोय, त्यांचं देखील मी मनपूर्वक आभार मानतो. आणि सकाळपासून स्कोअरची भूमिका निभावतायत ते जयेश घाटवळ साहेब, अचूक स्कोरिंग करतायत, त्यांचं देखील मनपूर्वक मी आभार मानतो. अगदी प्राण नावाप्रमाणे मात्र एकाएकाला तंबूचा रस्ता दाखवतोय आपल्या गोलंदाजीतून. आता मात्र आलाय तो धीरज, ज्याला सेनॉन म्हणून SYMDV या संघामध्ये ओळखलं जातं. फिरकीचा जादूगार म्हणजेच ऑस्ट्रेलियाचा सेनॉन, पण आता मात्र खांद्यावरती जबाबदारी आली ती सीधरच्या फलंदाजी, ती अचूक मात्र फलंदाजी करावी लागेल. संघ कुठेतरी संकटात आहे. स्ट्रेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न, अगदी 1 धाव परिपूर्ण, एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करतात का नाही, पण चित्त्यापेक्षा पण चपळगिरीने मात्र क्षेत्ररक्षण केला तो घोडेगम या संघाच्या क्षेत्ररक्षकाने. आणि आपल्या संघासाठी मात्र 1च धाव खर्ची केली गेली आणि 1 धावेबरोबर संघाची वाढती धावसंख्या होती ती 11. आता मात्र कोण कोणाला बनवतोय बकरा, कारण याच्या अगोदर प्राणने मात्र 2 बकरे बनवले. आता मात्र 3रा विकेट घेण्याचा प्रयत्न कदाचित त्याचा असेल, पण स्ट्राईक एंडला आलेला फलंदाज आभी मात्र स्ट्राईक एंडला फलंदाजी करतोय. अचूक फलंदाजी मात्र करावी लागेल. स्टेप आउट मध्ये खेळण्याचा प्रयत्न आणि मात्र स्टंपिंग मध्ये विकेट, मोठा हादरा बसला जातोय. कुठली चुकी न करता धोनीच्या पेक्षा स्पीडला ज्याने यष्टीरक्षक केलंय तो दिनेशने. डीजे थँक्यू डीजे. SYMDV या संघाची मला वाटतं थोडीशी निराशाजनक परिस्थिती पाहायला मिळते फलंदाजाकडून. गोलंदाजाने मात्र वर्चस्व केला होता. आता मात्र अगदी
3 विकेट गमावतात. संघाची धावसंख्या मात्र होते ती 11. प्राणने मात्र 5 चेंडू हाताळले गेले. 3 विकेट देखील महत्वपूर्ण घेण्यामध्ये यशस्वी झालाय आणि 2च धावा मात्र खर्ची केले गेले आहेत. या टुर्नामेंट मध्ये जर पाहिलं तर कंजूशी गोलंदाजी जर कोण करत असेल तो हा प्राण. अचूक गोलंदाजी मानावी लागेल. या प्राणकडे अनेक जे संघ विजयी झाले त्यांचं मात्र लक्ष असेल. हा संघ कुठल्या संघासमोर मिळणार आहे त्या मात्र संघाचं नक्कीच लक्ष असेल, कारण या गोलंदाजाकडे लक्ष ठेवावंच लागेल. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न, पण किपिंग देखील त्याच धोनीच्या प्रमाणे केली जाते. ती दिनेश कडून मानावं लागेल. दिनेशला जखमी झाला होता पण गावाच्या नावासाठी तालुक्याच्या नावासाठी मात्र संघामध्ये दाखल झालाय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर एसओएमडीबी या संघाची धावसंख्या मात्र होते ती 11. आता मात्र दुपारचं सत्र जयेश घाटवळ साहेब आता समीकरण वेळट चाललंय, कारण आता वारे फिरलेत. अगदी पहिल्या सामन्यामध्ये पाहिलं तर 6 चेंडू 9 धावांची गरज होती. आता मात्र वर्चस्व होत चाललाय तो गोलंदाजांचा. आता मात्र 6 चेंडू आणि 16 धावसंख्या, पण हे देखील टार्गेट चेस करू शकतो, पण चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. कारण म्हटलं जाताना जर समुद्रामध्ये जर पोहायचं असेल ना तर लाटांना घाबरून चालणार नाही. लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. प्रयत्न तुम्हाला करावे लागतील. तुमच्यातला आत्मविश्वास मात्र जागा ठेवावा लागेल. आणि क्रिकेटमध्ये शक्य आहे की 6 चेंडू आणि 16 धावसंख्या, कारण युवराज सिंगने देखील 6 चेंडू 6 षटकार मारणारा हा फलंदाज आहे. पण आपण देखील तो कारनामा करू शकतो. तो कदाचित सेनॉनला करावा लागेल, म्हणजे धीरजला करावा लागेल. एसओएमडीबी या संघाचा आजचं जर हँडसम बॉय बनायचं असेल तर कमीत कमीत आपल्याला 6 चेंडू मध्ये 16 धावसंख्या बनवावी लागेल, तर संघ आपला विजयी होऊ शकतो. गोलंदाजी मार्गवर सज्ज होते तो रोनक. मूर्ती लहान पण कीर्ती महान असा घोडेगुमचा युवा स्टार गोलंदाज. काल देखील अगदी बांगलादेश लिंक चालू आहे, तिथे देखील रायगडचा टायगर उस्मान पटेलने 25 बॉल 101 रन धावसंख्या उभारली गेली. पहिला चेंडू अगदी निर्धाव चेंडूची सांगता करतोय. अगदी स्तब्ध ठेवलंय ते धीरजला. आता मात्र समीकरण अवघड करून ठेवलंय ते. अगदी 5 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. अजून देखील सामना आपल्या बाजून खेचून आणू शकतो तो म्हणजे धीरज. एक मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे आणि ती काबिलियत तुझ्याकडे आहे, ती तुला मात्र करावी लागेल आपल्या फलंदाजीतून. पण गोलंदाजीतून मात्र रोनक अगदी आपल्या गावाला रोनक आणतोय काय. अगू टप्प्याची गोलंदाजी, पंच मात्र गोलंदाजाला दंडित करता. एक अवांतर 10 मिनिटे वाईटच्या स्वरूपामध्ये आणि 1 धावेबरोबर स्कोअरबोर्ड मात्र पुढे सरसावला जातोय तो 12 या आकड्यावर. 12 आकडा म्हटल्यानंतर अगदी युवराज सिंगची आठवण येते, कारण त्याचाच जर्सी क्रमांक आहे. अगदी स्वतः आजारी असताना देखील ज्याने आपल्याला विश्व वर्ल्ड कप जिंकून दिलं आणि त्याच्यानंतर थोडासा आजारग्रस्त झाला, पण भारत देशासाठी मात्र रडला. हो तसाच प्रमाणे मात्र रोनकने मात्र अचूक कारनामा केला. मोठा हादरा बसतोय तो एसओएमडीबी या संघाला. आउट. तिला फिरवीन माझ्या गाडीवर गाडीवर फिरवीन माझ्या गाडीवर माझ्या गाडीवर. कारण हे दोन्ही एकाच बाजूला प्राणने घातक गोलंदाजी केली. आता रोनक देखील घातक गोलंदाजी करतोय, कारण म्हटलं जाताना मुंबईचा वडापाव आणि लोणावल्याची चिकी आणि या गोलंदाजाच्या समोर परिपूर्ण फलंदाजी पडले फिकी अशी मात्र गोलंदाजी करतोय. वर्चस्व करतोय गोलंदाजीतून तो म्हणजे रोनक. अगदी संघाला रोनक आणत चाललाय घोडेगुम्या संघाला. अगू टप्प्याची गोलंदाजी करता पंच मात्र गोलंदाजाला दंडित करतायत. पंच आमच्याकडे वरतायत. दुपारच्या सत्रामध्ये देखील त्यांना कवायत करायला लावतोय तो गोलंदाज, पण पंचाने मात्र गोलंदाजाला दंडित केलंय. अवांतर धाव मिळते वाईच्या स्वरूपामध्ये. 2 धावा मिळतात. या 2 धावेबरोबर एसओएमडीबी या संघाची धावसंख्या होती ती 14. आता मात्र समीकरण येऊन ठेपलंय. चार चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता, म्हणजे 13 आकडा म्हटल्याच्या नंतर श्रीलंकेच्या मेंडिसची आठवण येते, कारण त्यांनी स्वतःला अनलकी क्रमांक समजला होता. त्याने फलंदाजीतून यशस्वी केलाय. तोच मात्र यशस्वीरित्या आकडा जर पार करायचा असेल तर अगदी आपल्याला फलंदाजी करावी लागेल. ती फलंदाज आहे तो ऑफ साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत होता, पण अगदी किपिंग चांगली केली जाते. दिनेशच्या माध्यमातून एकच धावेवरती समाधान मानलं जातोय. आता मात्र समीकरण येऊ ठेपतोय ते 2 मध्ये 3 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. हा एक निर्णायक चेंडू असू शकतो.
तरी देखील समीकरण सोपं आहे. 2 चेंडूमध्ये 12 धावा संख्या ही देखील होते, हे अनेक क्रिकेटरांना माहिती आहे. हा चेंडू मात्र नेणे चेंडू टाकण्याचा प्रयत्न, मोठा फटका केला मनगटाला वापर आणि चेंडूने मात्र घेतला हवाई सफर. बिग 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 षटकार, छत्रपतींचा छावा आणि संघाला मिळाल्या 6 धावा. मूर्ती लहान पण कीर्ती महान. चला आता मात्र इथे एटीएम नाही आहे, पण अगदी मीर स्पोर्टचे मालक रोशन दळवी यांच्याकडून मात्र यांनी जर षटकार लगावला या सुमितने तर त्याला मात्र 101 रुपयाचं पारितोषिक असेल. पाहूया, 2 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. समीकरण सोपं आहे, पण मात्र फलंदाजी करावी लागेल. करण्याचा प्रयत्न करतोय, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय, येतोय सीमारेषेकडे, जातोय षटकार, छत्रपतीचा छावा आणि संघाला मिळते 6 धावा. थँक्यू डीजे 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 फ्लावर समज करेगा क्या, फायर है अंपायर, झुकेगा नहीं, अशी मात्र फलंदाजी केली. निराशकजनक परिस्थिती होती, पण उत्साहाचं वातावरण बनवून दिलं ते अगदी सुमितने. त्याला सुमितला विनंती करतो आपण स्टेजकडे यायचंय. मी राजू शिंदे साहेबांना विनंती करतो आपण अक्केजी बाटे साहेबांचं मायेची शाल आणि पुलकुच्छ देऊन याच्यातील सन्मान करावं अशी मी आपणास विनंती करतो. अक्केजी बाटे साहेबांचा याच्यातील सन्मान करतील. मी राजू शिंदे साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते